वेलकम स्टुडंट स्टँडर्ड 5th मॅथ्स। पहा आज आपण मल्टिप्लाय रुपीज अँड पैसेचे मल्टिप्लाय सॉल्व करणार आहोत। पहा या ठिकाणी एक्झाम्पल ए मध्ये रुपीज 125.32 मल्टिप्लाय बाय 14 फर्स्ट एक्झाम्पल आहे। आपण अशा प्रकारे त्याची मांडणी करायची आहे 125.32 मल्टिप्लाय बाय 14। आता आपण 4 ने मल्टिप्लाय करू। 4 2 ज 8 ओके। टेबल बनायचं आहे तुम्हाला। 4 3 ज 12 ला 2 कॅरी 1 4 5 ज 20 आणि 1 21 ला 1 कॅरी 2 4 2 ज 8 प्लस 2 10 ला 0 कॅरी 1 4 1 ज 4 4 प्लस 1 5। या ठिकाणी 4 ने आपण मल्टिप्लाय केल्यामुळे 1 प्लेसच्या ठिकाणी काय द्यायचं आहे 0, कारण 1 प्लेस मध्ये 4 आहे त्याने मल्टिप्लाय केलं आपण म्हणून इथं 1 प्लेसच्या ठिकाणी 0 लिहायचं आहे। 10 प्लेसच्या नंबरने आपल्याला पूर्ण नंबरला आपल्यावरच्या मल्टिप्लाय करायचं आहे। पहिल्यांदा 1 प्लेस 10 प्लेसने 1 प्लेसला मल्टिप्लाय करू। 2 1 ज 2 3 1 ज 3 5 1 ज 5 2 1 ज 2 आणि 1 1 ज 1। आता आलेल्या दोन्ही आन्सरची आपल्याला ॲडिशन करायची आहे। ओके 8 प्लस 0 8 2 प्लस 2 4 3 प्लस 1 4 5 प्लस 0 5 5 प्लस 2 7 1 ला 1। आता 2 नंबर सोडून 2 डिजिट सोडून पॉईंट दिले आहे, आपण पण 2 डिजिट सोडून पॉईंट देऊ आन्सर मध्ये। आपला आन्सर आला आहे रुपीज आलेला आहे रुपीज 1754.48। हे जे 0.48 आहेत ते पैसे आहेत आणि रुपीज आहेत, पण रुपीज 1754.48 हे आपला आन्सर आलेला आहे। त्याच प्रकारे एक्झाम्पल बी मध्ये सुद्धा 813.60 मल्टिप्लाय बाय 97 97 मध्ये 7 या वन्स नंबरने आपण काय करू मल्टिप्लाय करू। वन्स नंबर ला करा 7 ने 0 ला मल्टिप्लाय केले 0 7 6 ज 42 ला 2 कॅरी 4 7 3 ज 21 प्लस 4 25 25 ला 5 कॅरी 2 7 1 ज 7 7 प्लस 2 9 7 8 ज 56। ओके आता 1 प्लेसने आपण मल्टिप्लाय केल्यामुळे इथे 0 द्यायचा आहे। 10 प्लेसच्या 9 ने 1 प्लेसला मल्टिप्लाय करा आपण आणि 10 प्लेसच्या ठिकाणी आन्सर घेऊ। पहिल्यांदा 900 9 ने 0 ला मल्टिप्लाय केलं नेहमी 0 च येणार। 9 6 ज 54 ला 4 कॅरी 5 9 3 ज 27 प्लस 5 32 32 ला 2 कॅरी 3 9 1 ज 9 9 प्लस 3 12 ला 2 कॅरी 1। ओके 9 8 ज 72 9 8 ज 72 प्लस 1 73। आता आपल्या आन्सरची दोन्ही आपल्याला ॲडिशन करायची आहे। 0 plus 0 0 2 plus 0 2 4 5 plus 4 how many 9 9 plus 2 11 ला 1 carry 1 2 plus 6 8 8 plus 1 9 5 plus 3 8 7 ला 7। आता या ठिकाणी पहा 2 डिजिट्स सोडून आपल्याला पॉईंट दिला आहे। आन्सर मध्ये सुद्धा 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे आणि आपला आन्सर आलेला आहे रुपीज 78,919.20 78,919.20। अशा प्रकारे तुम्हाला मल्टिप्लिकेशन सॉल्व करून आन्सर सॉल्व करायचा आहे। ओके थँक्यू।